नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कशेडी बोगदा मार्गे प्रवास सुखकर, गणेश भक्तांचा वेळ वाचला, मात्र निसर्गाचे सौंदर्य हिरावले। रायगड जिल्हा व रत्नागिरीला जोडणारा महत्त्वाचा दुवा समजला जाणारा कशेडी भुयारी मार्ग दोन्ही बाजूने पूर्ण क्षमतेने वाहतुकीस वेगाने सुरू असल्याने वीर ते भरणे नाकापर्यंतचा गणेश भक्ताचा प्रवास सुखकर विना अडथळा झाला आहे। मात्र 3-4 वर्षापूर्वींच्या प्रवास दरम्यानचे निसर्गाचे सौंदर्य मात्र हिरावले असल्याची खंत या मार्गावरून ये जा करणाऱ्या प्रवासी वर्गाकडून करण्यात येत असली तरी प्रवास सुखकर व कमी वेळेत होत असल्याचा आनंदही व्यक्त करत आहेत। कशेडीच्या दोन्ही भुयारी मार्गिकेमधून मुंबईसह कोकणात जाणारी हलकी वाहने, अवजड वाहने, एसटी बसेस मार्गस्थ होत आहेत। सरळसोट मार्गिकेमुळे जुन्या मार्गावरील वळणावळणाचा त्रास कमी झाला असला तरी 12 महिने निसर्गाचे सौंदर्यापासून प्रवासी वर्ग मात्र मुकला असला तरी त्याचा प्रवास सुसाट व कमी वेळेत होत असून इंधन बचतीसह वेळही वाचला आहे। नैसर्गिकदृष्ट्या धोकादायक सातत्याने होणारे अपघात, अवजड व रसायनवाहू वाहनांची डोकेदुखी यामुळे खडतर झालेल्या मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील प्रवास हा नव्या तंत्रज्ञानाचा सदुपयोग करत बोगद्याच्या निर्मिती करण्यात आली। रत्नागिरीचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते 26 जानेवारी 2019 मध्ये कामाचा शुभारंभ रत्नागिरी जिल्ह्यातील खेड हद्दीत करण्यात आला होता। या भुयारी मार्गिकेमुळे प्रवासी वर्गाचा 45 मिनिटांचा घाट प्रवास सरळसोट मार्गिकेद्वारे 9 मिनिटात पूर्ण होत आहे आणि या बोगद्यामुळे वाहन चालकांना वळणावळणाच्या घाटातून गाडी नेण्याची ही कसरत करावी लागली नाही। कशेडी घाटातील निसर्ग सौंदर्य असलेल्या वळणावळणाचा रस्ता सहज चढ उतारपासून प्रवासी वर्गाची सुटका व्हावी म्हणून कशेडी बोगद्याची निर्मिती करण्यात आली आणि सरळसोट मार्गिकेची निर्मिती करण्यात आल्याने आज सर्वच वाहने कशेडी भुयारी मार्गिकेवरून मार्गस्थ होत असल्याने दोन्ही जिल्ह्यांची सीमा हद्दसह वळणावळणाचा रस्ता, डोंगर रांगा व दुसरीकडे दरी व गावातील दिसणारी घरे, त्याचप्रमाणे रत्नागिरी हद्दीतील घाट उतरताना पहिल्या टप्प्यातील वळण, त्या भागातून दिसणारे आंबा, कशेडी परिसर, पावसाळी धबधबा, त्याच्यापासून भुयारी मार्गिकेमुळे प्रवासी वर्ग दूर गेला आहे। प्रवास सुखाचा होत असताना नजरेचे सौंदर्य मात्र हिरावून घेतले आहे, शोधावे लागत आहे। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।